काय झालं तिलोत्तमा? काय नाही, अमृतानी लग्नाला नकार दिलाय. ठीक आहे ना, तू तिच्या निर्णयाचा आदर ठेव. तुम्हाला कळत कसं नाहीये, मला गिल्टी वाटतंय. आपल्याच मुलांनी आपल्या सुनेच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे. आपलं नाणं खोटं निघालं म्हणून मला एकतर गिल्टी वाटतंय. म्हणून मी तिच्या लग्नाचा विचार केला की तिच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होऊ देत, तिचं भलं होऊ देत. माझं चुकतंय काही? चुकत नाहीये, पण तू जे काय करतेयस ते तिच्या मर्जीनं होतंय का? नाही ना. तुला समोरच्याचं भलं करायचंय, पण ते त्याच्या मर्जीविरुद्ध जाऊन नाही करता येणार ना. हे सगळं ना या राजकुमारमुळे होतंय. आता बरा वागतोय, पण तुम्हाला काय वाटतंय हे सगळं खरं आहे? हा हा त्याचा एखादा डाव असू शकतो ना. मला कळतच नाही तुम्ही सगळेजण कसा काय विश्वास ठेवताय त्याच्यावर. अगं तिलोत्तमा, देवा. हॅलो देवा, बोल. मॅडम, त्यांच्यापैकी एक गुंड सापडला आपल्याला. कबुली दिली त्यांनी? नाही, कबूल नाही केले अजून. पोलिसी खाक्या दाखवलं ना त्याला. अजून सगळं कबूल करेल तो, फिकर नॉट. तो फक्त सापडला हे कळवायला फोन केला होता. ठीक आहे, तो जर का कबूल झाला तर मला लवकरात लवकर सांग. हां, ओके मॅडम. थँक्यू. काय झालं? एक गुंड सापडला त्यांच्यातला, पण त्याने अजूनपर्यंत कबुली दिली नाही. एकदा तो बोलायला लागला ना की मग कळेल तुमच्या लेकाचा यात हात आहे का नाही ते. वहिनी, काय झालं तुम्हाला? काय होतंय, बोला ना मला. नाही अगं, काही नाही. राजकुमार सरांची बोलणं झालं का? नाही. वहिनी, बोला ना माझ्याशी. मी काहीच नाही सांगत आहात मला. सावली, खरं सांगते, काही बोलणं झालं नाही. बरं, पण तुम्हाला सांगू, राजकुमार सर ना खूप प्रामाणिकपणे काम करतायत. नील दादा स्वतः त्यांना म्हणाले की आमच्या कंपनीत ये, तुझी खूप गरज आहे म्हणून. पण राजकुमार सरांनी स्पष्ट नकार दिला कंपनीत काम करण्यासाठी. त्यांना स्वतःचं गॅरेज चालवायचं आहे म्हणतात. जी चांगली गोष्ट आहे ना. राजकुमार सर सुधारतायत, बदलतायत. खूप. वहिनी, वहिनी, इथे या तुम्ही, माझ्यासोबत या. हळू हळू. बसा इथे. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.